तेव्हा हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनातला आजचा चौथा दिवस तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे। काय नेमक्या आज अपडेट घडामोडी या हिवाळी अधिवेशनातल्या आहेत जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कपिल राव सध्या आपल्या बरोबर आहेत। कपिल, हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे, आजही तितकाच तो वादळी ठरण्याची शक्यता आहे। बरेच महत्त्वाचे मुद्दे आलेले आहेत, अगदी केंद्रातला मग संसदेत चर्चा झाली, त्यानंतर झालेलं घमासान ते सुद्धा बहुधा आज चर्चेला जाऊ शकतं। आंबेडकरांचा झालेला अपमान आणि संविधानाचा झालेला अपमान हे जे काँग्रेसचं सध्या आरोप आहेत त्यावरही चर्चा होऊ शकते। काय काय नेमके आज महत्त्वाचे मुद्दे आहेत? ठीक आहे, खरं म्हणजे आपण बघितलं तर विधानसभा जी गाजणार आहे ती आज बीड आणि परभणी घटनेवरती, बीडचे जे देशमुखांची हत्या आहे, परभणीची घटना आहे, याच्यावर विरोधक आक्रमक होतील, याच्यावर जी सविस्तर चर्चा केली जाईल आणि सविस्तर चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री याच्यावरती उत्तर देणार आहे आणि ते उत्तर जर समाधानकारक असेल तर मग विरोधक वेगळी भूमिका घेतील, नाही तर विरोधक आक्रमक होताना दिसतील, पायऱ्यांवरती येऊन ते आंदोलन करतील। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर विरोधक कदाचित परभणी आणि बीड इथेही जाण्याचा त्यांचा मानस आहे, ते तिथे पोहोचतील आणि त्या घटनेची पुन्हा चौकशी करतील, असाही विरोधकांचा एक वेगळा सूर लागतोय। त्याचबरोबर पायऱ्यांवरती त्यांचं एक आंदोलन असणार आहे, ते आंदोलन असणार आहे जो आरोप केलेला आहे काँग्रेसने का आंबेडकरांचा अपमान केलेला आहे, संविधानाचा अपमान झालेला आहे अमित शहांकडनं, आणि त्याचा निषेधार्थ आज इथे पायऱ्यांवरती मोठं आंदोलन छेडलं जाणार आहे विरोधकांकडनं। हे बघण्यासारखं असणार आहे। त्याच्यानंतर 3 वाजता आज कॅबिनेट बैठक असणार आहे, कॅबिनेटमध्ये मोठे मोठे निर्णय होऊ शकतात, त्याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। माझी लाडकी बहीण योजना जे 2100 रुपये करायचे आहेत, म्हणजे पैसे वाढवायचे आहेत आणि त्यातली काही त्रुटी आहेत त्या कमी करायच्या आहेत, या सर्व गोष्टीवरती आज चर्चा कॅबिनेटमध्ये होऊ शकते। त्यामुळे कॅबिनेटकडेही मोठं लक्ष लागलेलं आहे, कारण की नागपूरची पहिली कॅबिनेट आहे अधिवेशनात, त्यामुळे यामध्ये काही मोठे निर्णय होऊ शकतात। त्यानंतर जे नवीन आमदार आहेत, नवनिर्वाचित आमदार आहेत, त्यांचा एक फोटो सेशनचा कार्यक्रम इथे होणार आहे, त्यांचे इथे फोटो काढले जाणार आहेत, असा पूर्ण दिवस आज असणार आहे। परंतु सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते बीड आणि परभणीवरती विरोधक कसे आक्रमक होतात आणि मुख्यमंत्री कशा प्रकारे त्याचं उत्तर देतात, कशा प्रकारे आदेश देतात, कोणती SIT नेमतात का किंवा CIDची टीम स्पेशल नेमतात का, या सर्व घटनेवरती याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आज जी महत्त्वाचं जे असणार आहे ते बीड आणि परभणीतली जी घटना आहे त्याचे पडसाद इथे विधी मंडळात उमटताना दिसणार आहेत। अगदी कपिल, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेत राहू आणि चर्चा करत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।